उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या दरे या त्यांच्या गावी 3 दिवस मुक्कामासाठी गेलेत। त्यांच्या या दौऱ्याला आता एक विशेष महत्त्व प्राप्त होताना दिसतंय। शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे 8 खासदार यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांनी बुधवारी रात्री बैठक केल्याची राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा आहे। आणि यानंतरच ते सातारा इथल्या दरे या त्यांच्या गावी मुक्कामासाठी गेलेत। या दौऱ्याला एक राजकीय विशेष महत्त्व प्राप्त होताना दिसतंय। दरे या गावामधून तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वैभव बोडके यांनी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या मूळ गावी दरे गावी या ठिकाणी 2 दिवसीय मुक्कामासाठी आले आहेत। त्यांच्या या मुक्कामाची चर्चा आता मोठा विषय ठरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण ऑपरेशन टायगर सध्या सुरू आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या 8 खासदारांशी चर्चा केल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे। 8 खासदारांसोबत ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक आणि चर्चा झाल्याचे देखील विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात येत आहे। याआधी सुद्धा मोठा बंड करून एकनाथ शिंदे हे शिवसेना सोडून बाहेर पडले होते आणि त्यांनी भाजपसोबत जाऊन आपला शिवसेना हा भाजपसोबत आल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालं। त्यानंतर 8 खासदारांची चर्चा होत असल्याने ही मोठी राजकीय घडामोड आता समोर येताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या 8 खासदार हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती देखील समोर येताना पाहायला मिळत आहे। त्यानंतर एकनाथ शिंदे हे दरेगावी मुक्कामी आले आहेत। जेव्हा दरेगावी मुक्कामी येत असतात त्यावेळी नक्की कोणतीतरी राजकीय उलथापालथ महाराष्ट्रामध्ये होत असते, असं अनेकदा आपण पाहिल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे त्यांच्या या मुक्कामाला एक वेगळं महत्त्व देखील प्राप्त झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये नेमकं काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरे गावात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला नेमकं कोणते राजकीय नेते येत आहेत का? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरे गावी आल्यानंतर या ठिकाणची एक वेगळंच वळण या राजकारणाला लागताना आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळं ऑपरेशन टायगरचं नेमकं पुढे काय होणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 2 दिवस मुक्कामी आहेत आणि याच 2 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये नेमकी राजकीय उलथापालथ नेमकी काय होणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन ओमकारसह वैभव बोडके, ABP माझा, दरे, सातारा।